बघतोय। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये हसनाळ गावामध्ये या ठिकाणी अडकलेल्या महिलांना एसडीआरएफच्या टीमने बाहेर काढलेलं आहे। अवघा संसार पाण्याखाली गेल्यामुळे हवालदिल ग्रामस्थांनी आक्रोश केलाय आणि आता जगायचं कसं असा आक्रोश या महिला करतायत। तर अजून सुद्धा प्रशासनाकडून गावामध्ये बचाव कार्य सुरूच आहे। गावातील अनेक घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। दोन दृश्य समोर आहेत। एकीकडे महिलांचा आक्रोश बघायला मिळतोय, घरामधले आयुष्यभराच्या सगळ्या पुंजीचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे हसनाळ गाव पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं दृश्य सध्या बघायला मिळतंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं सध्याचं चित्र आहे। गृहोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय। घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी संसार उपयोगी ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या पाण्याखाली गेल्या आणि यात मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान अनेक लोक अडकलेली होती आणि एसडीआरएफच्या पथकाने या सगळ्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे। बचाव कार्य सुरू होतं आणि यानंतर या सगळ्या ग्रामस्थांचा जीव वाचवलेला आहे। हसनाळमधली आपण दृश्य बघतोय। हसनाळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसानंतर पाण्याची पातळी वाढली आणि हे सगळं पाणी घरामध्ये घुसलं, शेतामध्ये घुसलं। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, पिकं आडवी झाली आहेत। दृश्यांमध्ये बघतो आपण महिलांचा आक्रोश आपल्याला यात बघायला मिळतोय। अखंड हसनाळ गावाला पाण्याचा वेढा सध्या बघायला मिळतोय। तर इकडे नांदेडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्राबाद गावामध्ये पुराच्या पाण्यातून बुडून 50 म्हशींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या पाणी साचलंय। दरम्यान पहाटेच या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामध्ये भिंगोली, भेंडगाव, हसनाळ, रावणगाव, सांगवी या सगळ्या गावांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला। त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय आणि पावसाचा जोर इतका मोठ्या प्रमाणात वाढलाय की अनेक रस्ते आणि शेती सुद्धा आता पाण्याखाली गेलेली आहे। तर अचानक आलेल्या पूरस्थितीत काही लोक अडकल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर येते। तर नांदेडमध्येच ही दृश्य आपण बघतोय। पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान या नदीचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतोय। तर दुसरीकडे संपूर्ण गावाला या नदीचा वेढा बघायला मिळतोय। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात अनेक म्हशींचा बुडून मृत्यू झालेला आहे। घरांमध्ये पाणी शिरलंय, शेतीमध्ये पाणी शिरलंय। दरम्यान या गोठ्यामध्ये असलेल्या ज्या सगळ्या म्हशी होत्या त्या वाहून गेल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नांदेडमधल्या मुखेड तालुक्यातील इटग्याळ या ठिकाणी कार अडकलेली होती आणि या कारला स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढलेलं आहे। कार अक्षरशः बुडलेली आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळते आणि या कारला बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली। स्थानिक लगेच मदतीला धावून आले आणि कार या पाण्यातून बाहेर काढण्यात आली। खरं तर या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि याच रस्त्यामध्ये या पाणी साचलेल्या रस्त्यामध्ये वाहन चालकाने आपलं वाहन घातलं आणि त्यानंतर ही गाडी अडकून बसली। अनेकदा पर्यायी रस्ता नसतो, त्यामुळे त्याच रस्त्यावरून जाण्याशिवाय पर्याय नसतो। रस्त्याचा अंदाज आला नाही आणि हे वाहन या ठिकाणी अडकून बसलं। दरम्यान या अडकलेल्या गाडीला काढण्यासाठी लगेचच ग्रामस्थ मदतीला धावून आले आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने या गाडीला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आलं। एकीकडे मुसळधार पाऊस, अनेक नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये लेंडी नदीचं पाणी गावामध्ये शिरलेलं आणि मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। लेंडी धरणावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। लेंडी प्रकल्पावर आता आपण आहोत। हेच लेंडी धरण आहे आणि ही जी वाहते ती लेंडी नदी आहे। वरच्या भागात जास्त पाऊस झाला आणि काल रात्री मुखेडमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। लातूर असेल, उदगीर असेल आणि कर्नाटकच्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये या लेंडी नदीमध्ये पावसाची आवक वाढली। त्यामुळे नदी ओव्हरफ्लो झाली आणि नदीला पूर आला आणि नदीचं जे पाणी आहे ते 5-6 गावांमध्ये गेलेलं आहे। तर आपण बघतोय धरणाचे दरवाजे जे ते उघडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू झालेला आहे। लेंडी धरणातून पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय आणि सगळं पाणी धरणातून सोडण्यात येत आहे। धरणाचे दरवाजे काही उघडण्यात आलेले आहेत।
त्यामुळे आजूबाजूच्या गावांना असेल किंवा नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। लेंडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला सध्या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। नांदेडच्या लेंडी धरणातली आपण दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू झालेला आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरलं आणि यानंतर या धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आलेत। ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। मुंबईला पावसानं झोडपलेलं आणि ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। बघूया त्या ठिकाणची दृश्य। तर सध्याची दृश्य बघतो आपण ती मरीन ड्राईव्हची आहेत। मोठ्या प्रमाणात लाटा या ठिकाणी बघायला मिळतात आणि काही वेळामध्येच भरती असल्यामुळे इथून पुढे सुद्धा मोठ्या लाटांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। मागच्या 24 तासांपासून पाऊस आहे आणि इथून पुढे सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ही दृश्य ग्रँड रोडला सुद्धा अगदी लहान रस्त्यांपासून मोठ्या रस्त्यांपर्यंत सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि याच पाण्यातून अनेक वाहनं आपल्याला जाताना दिसत आहेत। रस्ते लहान असल्यामुळे याच छोट्या रस्त्यांवरून पाणी साचलेलं असताना सुद्धा वाहतूक करावी लागते। मुंबईत अतिमुसळधार पाऊस झाला आणि या पावसानंतरची सगळी दृश्य ही पुढची दृश्य दादरमधली आहे। दादरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पाणी साचायला सुरुवात झाली आणि याच पाण्यामधून ऑफिसला जाणारी गर्दी असेल किंवा अगदी शाळा कॉलेजला जाणारी गर्दी असेल, त्यानंतर स्टेशन परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि रेल्वे ट्रॅकवरूनच अनेकांनी जाणं पसंत केलं। यानंतरची दृश्य येत आहेत ती परेलमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस झाला। मागच्या 24 तासांपासून पावसाला सुरुवात झाली, मात्र इथून पुढचे 48 तास सुद्धा अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय, कारण 48 तास रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे परेलमधली सगळी दृश्य आता अशा पद्धतीने समोर येत आहेत। सगळ्या ज्या इमारती आहेत त्या धोक्यामध्ये हरवून गेल्याचं सध्याचं चित्र बघायला मिळतंय। इकडे सायनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडायला लागली। अनेक दुचाकी या ठिकाणी बंद पडलेल्या दिसल्या आणि अशाच पाण्यातून अनेकांनी प्रवास केल्याचं सध्या चित्र बघायला मिळतंय। गाड्या बंद पडल्या, मात्र धक्के मारतीकडनं या गाड्यांना बाहेर काढावं लागलं। यानंतरचं दृश्य येतं ते गांधी मार्केटमध्ये सुद्धा या रस्त्यांना सगळ्या तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अगदी अर्ध्या गाड्या बुडतील इतकं पाणी या ठिकाणी बघायला मिळतंय। मोठी वाहनं जात होती, मात्र लहान वाहनांना यातून जाताना त्रास झाला। त्यानंतर शाळा आणि कॉलेजेसचे विद्यार्थी सुद्धा शाळा लवकर सोडल्यात, त्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी कसरत करावी लागली। ही समोरची दृश्य कुर्ल्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी पसरलेलं होतं, त्यामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ती काही अंशी मंदावलेली होती। काही ठिकाणी रेल्वे ज्या आहेत त्या आहेत तिथे थांबलेल्या होत्या। सकाळपासूनच्या पावसानंतरची मुंबईमधली सगळी दृश्य। तर अंधेरीमधली आपण ही सध्या दृश्य बघतो। अंधेरीत सुद्धा अनेक रस्ते पाण्याखाली गेले, रस्ते दिसेनासे झाले होते आणि यानंतर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे काही ठिकाणी ठप्प झाल्याचं चित्र बघायला मिळालं। पासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरती चक्क कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना थेट तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे लोकांना वाहतुकीला फटका बसतोय आणि वाहनं पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मंदावल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, आपण बघतोय खरं तर मागच्या 24 तासांपासून पावसाला सुरुवात झाली, मात्र पहाटेपासून जर बघितलं तर पावसाचं प्रमाण कित्येक पटीनं वाढलेलं आहे आणि रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे, पावसाचं प्रमाण कसं आहे आणि पाणी किती ठिकाणी साचलंय? अमित, आज पहाटेपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक सखल ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं आहे। त्या पाण्यातून मुंबईकर कशा प्रकारे खडतर प्रवास करत होते ते आपण दाखवलेलं आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। त्यानंतर रेल्वे प्रवास असेल, रस्ते वाहतूक असेल, कशा प्रकारे खोळंबली होती पाणी तुंबल्यामुळे। मात्र आता गेल्या 1.5 तासापासून पाऊस जो आहे तो काहीसा थांबलेला आहे। रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे। आपण इथे माझ्या मागे पाहत असेल रस्त्यावरती जिथे पाणी साचलेलं होतं ते पाणी आता कमी झालेलं आहे। रस्ते वाहतूक आता सुरळीत सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकूण आपण पाहतो आहोत की रस्त्यावरती आता वाहतूक जरी सुरळीत सुरू असली तरी काहीशी गर्दी जी आहे ती कमी होऊ लागली, कारण लोक जे आहेत ते घाबरलेले होते। अतिमुसळधार पावसामुळे पुन्हा घरी आपल्याला जाता येईल का अशी परिस्थिती होती आणि एकूणच आपण पाहतोय समोर आपण पाहतोय की रस्ता जो आहे तो आता पूर्ण पाण्यावर निघालेला आहे। हा
परळ ते दादर हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपण पाहतोय की पूर्णपणे आता पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। हिंदमाता परिसरामध्ये देखील पाणी जे आहे पूर्णपणे ओसरलेलं आहे। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर काही प्रमाणात पाणी आहे, मात्र ते पाणी कुठलाही अडथळा करत नसल्याची देखील माहिती मिळते। आणि एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर मुंबई शहरातली विशेषतः करून पाणी आता ओसरू लागलेलं आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास भरती आहे आणि भरतीच्या वेळेला जर पुन्हा पावसाचा जोर वाढला तर मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होईल। त्यामुळे पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा जो आहे हवामान विभागाने दिलेला, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना काळजी ही घ्यावीच लागणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये किंवा त्रास होणे अशा दृष्टिकोनातून मुंबईकरांनी नियोजन जे त्यांचं करायला पाहिजे। हवामान विभाग असेल, मुंबई पोलीस असतील, मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे आता नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास भरतीची वेळ, त्यावेळेला अतिमुसळधार पाऊस पडला तर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होईल। त्यामुळे रेल्वे प्रवास जो आहे तो कसा होतो ते पाहावं लागेल। रेल्वे जी आहे सेवा ती आता हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गावरती, मात्र जवळपास 1 ते 1.5 तास मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल ही उशिराने धावत आहे। त्यामुळे प्रवासी देखील खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित उदय, धन्यवाद। आपल्यासोबत विजय देसाई सुद्धा वडाळ्यावरून थेट तिकडे जाऊया। विजय, सध्याची वडाळ्यामध्ये काय परिस्थिती? आपण बघितलं होतं काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। वडाळ्याच्या 4 रस्त्यावरती गरवारे गाव पोलीस चौकी आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि एखाद्या समुद्रात लाटा जसा याव्या तसा हा या ठिकाणचा परिसर झालेला आहे। अनेक लोक जे आहे या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत, आपण पाहू शकता। काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी आपण बघू शकता। पूर्ण 4 रोडला पाणी भरलं आहे, पूर्ण मस्त आनंद घेत आहे सगळे लोक, पूर्ण मजा येते, फुल पाणी भरलंय। दरवर्षी पानी भरते। तो देखो, जैसे कि आप ये जो सुन रहे हैं वड़ाले की तरफ से आवाज आ रहा है, तो मैं चाहूंगा ये जो वीडियो देख रहे वड़ाले की तरफ थोड़ा ध्यान दो, क्योंकि वड़ाले में पानी बहुत भर रहा है और इसके पीछे साइड जाएंगे तो बंगालीपुरा एरिया पे वहाँ पे हर किसी के घर में पानी आ रहा है। तो मैं चाहूंगा जो मुंबई की गवर्नमेंट है उनसे अपील है मेरी, क्या ये थोड़ा वड़ाले की तरफ ध्यान दो, और बीएमसी से भी चाहूंगा कि बीएमसी कोऑपरेट करे, हमारे जो नाला है उसको टाइम पे साफ करे। नाला साफ नहीं हो रहा करके इतना पानी भर रहा है, तो मैं चाहूंगा कोशिश करो आप कि इधर भी थोड़ा ध्यान दो। और गाड़ियों का कितना नुकसान हो रहा है? बहुत गाड़ियों का नुकसान हुआ है भाई, गाड़ियों का इतना नुकसान हो चुका है, इधर क्या करेंगे भाई? सरकार को थोड़ा ध्यान देना चाहिए, सरकार को थोड़ा ध्यान देना चाहिए। गाड़ियों का इतना नुकसान हो रहा है इधर, आप लोग बीएमसी वाले काम नहीं करते बराबर, इसके लिए इधर पानी भी नहीं पूरा फंसा हुआ है। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मुलांचं जर या ठिकाणी, और अगर आपको ये तकलीफ देखने का है तो मेरे चैनल में आओ। तर आपण बघतो वडाळ्यामधली सगळी दृश्य, मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यामधूनच वाट काढत सगळ्यांना या नागरिकांना इकडनं जावं लागतंय। तर आपण इथून पुढे जाऊया ठाण्याला। अजित आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजित, ठाण्यामधली काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं होतं, सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या आपण जर पाहिलं तर प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 5च्या म्हणजे परतीचे सकाळी मॉर्निंग शिफ्टला गेलेली, शाळा कॉलेजला गेलेली जी लोक आहेत त्यांना परत जाताना भरपूर त्रास होतो, कारण पाऊस जो आहे सकाळपासून चालू आहे। रेल्वे सेवा सकाळी अर्धा 1 तास येत होती, मध्ये 1.5 तास येत होती, आता 2-2 तास लोकल जी आहे ती उशिरा होत आहे। दादा, तुम्ही कुठून आला तुम्ही? हाँ, चेन्नई से आ रहे हो? कितना टाइम लगा आने में? ट्रेन लेट आहे, रस्ते बाहेर रेल्वे लेट आहेत। आणि जर बाहेर आपण आलो तर इथे सॅटिसच्या खाली घरी जाण्याकरता रेल्वे ही रिक्षा लाईन जी असते ती रिक्षा लाईन आहे, पण इकडे देखील जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पाणी जे आहे या सगळ्या याच्यामध्ये भरलेलं आहे आणि यातून वाट काढत लोक जी आहे ती आतमध्ये जात आहेत। मुळात या दुपारच्या वेळेस इतक्या परिस्थितीमध्ये लोक जी आहेत, जी रेल्वे रिक्षा जी आहे ती या ठिकाणी रांगजोडी नसते। आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथं रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि लोक जी आहेत ती रांगेत उभं राहून त्यांचा मार्ग काढताना दिसत आहेत। पाणी साचले, सॅटिसचा जो प्रकल्प आहे सॅटिसच्या प्रकल्पाच्या खाली जे आहे
इथं आपण पाहिलं तर त्यांच्या जाण्याकरता जे रॉड लावलेले आहेत, जे त्या ठिकाणी अशा पद्धतीने लोक जे आहेत ते पाण्यातून पाय करत जाताना आपल्याला दिसत आहेत. अजित, इथून पुढे आता ऑफिसच सुटायची वेळ होईल. खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारच आहे. सध्या रेल्वे वाहतुकीवर काय परिणाम झालेला दिसतोय का? नक्कीच आम्ही रेल्वे वाहतूक जी आहे साधारणपणे 11 वाजल्यापासून पूर्णपणे प्रभावित झालेली आहे. सकाळी साधारणपणे 11 वाजल्यापासून अर्धा तास ते पाऊण तास ज्या रेल्वे सेवा लेट होत्या त्या सकाळी मुंबईला गाड्या गेल्या होत्या त्या परत येताना मात्र 1 ते 1.5 तासाने परत येत आहेत. कारण का आपण जर पाहिलं तर सकाळी जेव्हा मॉर्निंग शिफ्टला जी लोक गेलेली आहेत ती आता परतीच्या प्रवासाला आहेत. शाळेतली कॉलेजची मुलं जी आहेत ती परतीच्या प्रवासाला आहेत. पण त्यांना इथं आल्यानंतर एकतर पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे, खड्डे आहेत, त्यातून मार्ग काढत तिथून उशीर झाला होता. त्यात परत रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे देखील गाड्या ज्या आहेत 1-1 तास लेट आहेत आणि एकेका जी ट्रेन येते त्या ट्रेनला 2 ते 3 ट्रेनची गर्दी एकदम शिरते. त्यामुळे दुपारच्या वेळेसही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीला जे आहे ते लोकांना सामोरं जावं लागतं. निश्चित. अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बघतोय तिथे गुडघ्यापर्यंत पाणी रस्त्यावरती साचलंय आणि यातनंच अनेक जण ये जा करतायत. खूप त्रास मुंबईकरांना आज सकाळपासून सहन करावा लागलाय या साचलेल्या पाण्याचा. वडाळा इथली ही दृश्य आपण ताजी बघत होतो. आमचे प्रतिनिधी विजय देसाई तिथून आपल्या सोबत आहेत. विजय, वडाळ्यातली आत्ताची काय स्थिती? वडाळ्यातली परिस्थिती बघितलं तर बिकट आहे. माझ्या आता इथे कमरेवर हे पाणी झालेलं आहे, आपण पाहू शकता. या कंबरभर पाण्यातून या ठिकाणी जे लोक आहेत ती वाट काढताय. आता या ठिकाणी अनेकांच्या गाड्या सुद्धा बुडालेल्या आहेत. या ठिकाणी ही बेस्टची गाडी आहे आणि ती सुद्धा बुडालेली आहे. या ठिकाणी ही युवक जे आहेत या ठिकाणी ह्या गाड्या बाजूला करतायत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, ही काय परिस्थिती आहे? आता काय बोलणार, आय मीन लाईक एवढा कमरेपासून पाणी आहे ना. आणि सकाळी काहीच नव्हतं, बट आता मी कॉलेजमधून घरी आलो तर एवढा कमरेपर्यंत पाणी. हे बघा, आता माझ्या आता चक्क बॅग आहे. आता असं वाटतं की डोक्यावरती घेऊन घरी जायला लागेल. ते गावी कसं असं तर डोक्यावरती घेऊन जातो तसा प्रॉब्लेम आहे. बघा, ऑलमोस्ट कमर भिजली माझी. आता बॅग लिटरली डोक्यावरती घेऊन जायला लागेल असं वाटतंय. इथेच अडकलं, तिकडे जायला केवढी भीती असते. काय वाटतं हे पाणी का साचतं नेमकं? आय गेस ड्रेनेजचा इश्यू, मेन सर्वात मोठा ड्रेनेज आणि सीवेजचा इश्यू. अजून काय बोलणार, सॅवेजचाच इश्यू आहे मुंबईमध्ये. काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी मजा करताय? मजा तो आ रहा है, लेकिन आज हम लोग का काम छुट्टी हो गई है, पानी भरा हुआ है करके उसकी वजह से काम छुट्टी हो गया है. लेकिन साफ सफाई कुछ हो रही नहीं, यहाँ पे गंदगी पूरी भरी हुई है गटर पे. इससे पूरा पानी भर गया, उससे बहुत तकलीफ हो रहा है. और गाड़ी वाड़ी थी हम लोग की, गाड़ी वाड़ी भी गिर गई. गाड़ी उठाने आए थे हम लोग, पूरा भीग गए उसकी वजह से. आओ भाई आओ. काय सांगाल तुम्ही? अंकल, बारिश की वजह से तो बस इतना ही बोलेंगे, अपने अपने घर पे रहो, बाहर मत निकलो. हर फन करना है तो ये लाइफ में मूवमेंट बार बार नहीं आ सकता है. तो फन करना है तो बाहर निकलो, और अगर जबरदस्ती कुछ काम नहीं है तो बाहर मत निकलो. जय महाराष्ट्र. मुझे बताओ, यहाँ पे जो पानी भर रहा है, स्विमिंग पूल का आनंद ले रहे हैं आप? हाँ, ये स्विमिंग पूल तो है, बट थोड़ा अनहाइजीनिक स्विमिंग पूल है. वाटर किंगडम आप अफोर्ड कर सकते हो तो जाओ, और अगर आप थोड़े बजट लो है तो आप यहाँ पे आ सकते हो. ये वडाला 4 रोड. वडाळा 4 रोडची ही परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर ह्या महिला ज्या आहेत, आपण बघू शकता की ह्या महिला ज्या आहेत कंबरभर पाण्यातून वाट काढत चाललेल्या आहेत. या लोकांना आपले जे सामान आहे ते सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी डोक्यावर अक्षरशः या ठिकाणी बॅग घेऊन जावं लागतंय, कारण कंबरेच्या वरती हे पाणी आलेलं आहे. काही मुलं या ठिकाणी या पाण्याचा जो स्विमिंग पूलचा आनंद घेत आहेत. हे स्विमिंग पूल सारखं झालेलं आहे. आणि हा 4 रस्ता वडाळ्याचा हा नाका आहे आणि या नाक्यावरती मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर ही जी बस बघा, बस सुद्धा अर्धीच्या चाक आहे पूर्णपणे बुडालेला. आणि या ठिकाणी जी मुलं जी आहेत या सगळे एन्जॉय करताना दिसत आहेत. आणि ह्या बसेस ज्या आहेत या ठिकाणी सुरक्षिततेने असे नेण्यात येत आहेत. आणि या रस्त्यावरचं पाणी मात्र काही कमी होत नाही, कारण आता हा पाऊस जो आहे, पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं सुद्धा काही ठिकाणी बंद पडलेले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीचे कोंडी सुद्धा झाले आहेत. त्यामुळे हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आपण जर पाहिलं तर ही जी कार आहे, हे कार असल्यामुळे या ठिकाणी पाण्यातून वाट काढताना आपण जर पाहिलं, परंतु हा कारमुळे लोकांच्या पाण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे लाटाप्रमाणे येतं आणि ते
या ठिकाणच्या आजूबाजूच्या घरामध्ये सोसायटीमध्ये सुद्धा जात आहे. त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. आपण जर ही जे लोक आहेत, ही मुलं आहेत, ही एन्जॉय करत आहेत, परंतु या ठिकाणी हे जे ट्रक येत आहेत त्या ठिकाणी